नाही केली. बर्थडे आता कशाला आली? नको मला. रात्रीपासून कुठे गेलेली? गजब बेइज्जती है. ही मयूरलाच कॅडबरी दिले. ते मॅडमने दिले. का दिले त्याचं कारण पण सांगतो मी. तुम्ही वेगळा काही कारण लावू नका. गोला प्रॉपर गोल. अरे तिथं कापून त्यान पण रुबाब बघ यांचा किती. तू कामाला कुठे? अरे बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा घाटकोपर नाही घोटकोपर नाही. याचं नाव काय? चाले चालू झाले तिकडे. कोणला तरी बाय करतोय. ए कोणाला बाय करतोय रे वेड्या. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता. खाली पण वेगळी बसारी सोय आहे. कदानी मासं धरल्या ती पकडायची सोय नाही आहे. ती पकडली तर मग खूप काही सुजण्यात येईल. बघला का जर असं स्विमिंग पूल मध्ये बदक पाहिजे असेल तर तुम्हाला याच फार्म हाऊसला यायला लागेल भाई. विषय हँड. हा 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 आवाज चाला. ऍक्शन पाहिजे ऍक्शन पाहिजे ऍक्शन. हे घे ना. बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी पण कडकवाला बाई सेटअप आहे तिथं. सेल्फी पॉईंट पण आहे आणि इथं ते झोक्यावर झोका घेण्यासाठी झोका पण आहे. या साईडला समयासारखे आमची बारीक बारीक मुलं असतात, तुमची पण असतील तर त्यांना पण जेवून या. सरपांड्या झाला ना तिकडं गाडी तर भाई एकच नंबर आहे. त्याच्यावर रास फोटो करलं आणि ज्यांचा फार्म हाऊस समोर तुम्ही बघू शकता. बिल्डर माणूस. नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र मागं माणूस बघला असेल रोहित तुम्ही, तर तुम्हाला माहितीच असेल मा रोहित म्हणजे आमची डिमांडचीच पोरं असतील सगळी. विषय असा की आज चालला आम्ही फार्म हाऊसला जसा गेला व्हिडिओ बोललो तसा आणि सगळं मॅनेजमेंट असा 5चा होता जायचा ठरलेला सगळा. पण काही का भिका बस ते काही माणसं असतात ती अशी फुकाट गेलेली हे 7 वाजले 5चे 7 वाजले. आमच्या आता काय प्रत्येक गेलेला तेच. आता समीरना प्रेम येतं तिकडून ना मयूर आणि कना दादा अभिषेक ती 2 जण कामाला आहेत. तर ती बोलतो 7 वाजता येतो आम्ही. प्रवीणला कुठेतरी गावात थोडीशी इज्जत असं समजून येतं. साधा काम आहे घोटकोपरला कामाला येऊ पण याने आता लय टाइमपास केले. आता जाता आता डायरेक्ट आम्ही फार्म हाऊसला. त्याने पहिले टांबाटी गोला करायचे आहेत, कांदे गोला करायचे आहेत. सगळा दिसतो ओके एकदम. मग आता जरा सामान गोला करतो आम्ही मग जाता डायरेक्ट वरती. पक्का भारीवाला फार्म हाऊस जवळच्या जवळ एकदम पाल्याच्या डोंगरीवर गेलं. समजलं यांच्या गावान होता ना यालाच माहीत नव्हतं. हे असं माणसा काय सांगाल आता. मी कमेंट करा आता काय सांगू. आणि काही 2 जण आपल्यासोबत गद्दारी केली ते आम्ही त्यांना बोलतो जाऊन ते गेले भिकारचोट माणसा. बरोबर बोललो का चुकीचा बोललो? बरोबर बोलला. पंकज शिंदे आणि सावंत कृष्णा सावंत किंड्या आईन टायमावर कल्टी मारले ते. आईन म्हणजे नेक्स्ट लेवल एकदम टुल्ली दिले. पैसे पण दिले नाही. एकाने पैसे दिले ते पण रिटर्न मागून घेतले. बोलते नाही जमणार माझं पाय दुखतात असा सगळा विषय झाला. जाऊन दे आता. हा लाईक करा ओके. दादा लगीन झाले की आता लगीन नाही दुसऱ्याचं झाले साखरपुरा झाले आता. ठीक आहे जास्ती भाषण न करता तांबडी घेऊन डायरेक्ट भेटतो फार्म हाऊस. तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस विषय अँड. आणि मित्र मी तुम्हाला बोललेलो डायरेक्ट भेटणार तुम्हाला फार्म हाऊसला. पण आमच्या नशिबानं असं काही विषयच नाही की टायमा पोचणार. अजून गेलो नाही. हा अजून गेले नाही. एक माणूस वाढला आमचा प्रवीणचा भाऊस वारला. पण विषय असं झाले भाऊस वारला तसा वारला नाही ॲड झाला आमच्या ॲड झाला. तरी अजून 2 माणसं येतात ना आमची बोलते याव करून. शेवटला पाण्याच्या बाटल्या या त्या मॅनेजमेंट प्रवीणनी काही मॅनेजमेंट लावलं नव्हता एकदम. आता पण काय अरे बाबा बगमॅन घे ना ती कुठे घेतं. तर मित्र अशा प्रकारे आता आम्ही पोचलो फार्म हाऊसला. वेरी आतमध्ये म्हणजे असं डोंगरांच्या एकदम म्हणजे आता काम चालू सध्या. आणि शेड अजून आमच्या अर्धी लोक आली नाही. आम्ही 3 जण इकडे आहोत. 4था माणूस जरासा पाणी द्यायला गेले जारा ना. ठीक आहे तर चला आता आतमध्ये दाखवतो आतमधला व्ह्यू. पहिले प्रवीण संध्यासाठी थांबू आपण पद्धतशीर. आतमध्ये एंट्री करताच समोर सगळा व्ह्यू डोळ्यासमोर दिसतोय. आणि राहिलेली माणसं आमची हल्यान प्रवीण सोडलेला कोंबऱ्यासारखा वाटतं. पण कोणाच्या त्याच्या ना हवा कमी आहे सध्या. दुकान येतो कारण डिमांडनी जरा त्रास दिले. माणसाला उठायचं जरा. घे ना सामान घे ना त्याचा. एवढं सामान दिलंय
अरे बाजूला फक्त 2 मिनिटाचा रस्ता होता यांच्या गावांच्या, तरी पण रस्ता माहित नाही याला बोलतो. मला माहितच नाही बोलतो कुठं. किती घेतलं सामान नालाय का अरे घे ना, तो एकटा बारका जीव आहे त्याचा. नाही जात सध्या जिम बंद काही असो अरे पण सामान तर शे आहे ना. माझी भाजी नीट आणली याची भाजी. आम्ही बाई मांसाहारी माणसं आहेत. मांसाहारी माणसं आहे का मांसाहारी काय? मांसाहारी काय मांसाहारी माथाडी एक काम करतो स्कूटर घ्या घरी. जरी अजून 2 माणसं आहेत ते जरा भाषा ट्रीटमेंट आहे त्यांना. स्कूटर इथं या साईडला पिवलाला भिड्याचा स्कूटर आहे. समीर अरे तुझ्यासाठी स्लायडिंगचा भाई ऑप्शन आहे इथं. स्लायडिंग नाही काय बोलतो रे? स्लायडिंग ना सरपांडी. आणि आमच्या पोरांचा जरा डिस्कशन खपता आणि मेन विषय असा आहे इथं रेन डान्सचा ऑप्शन. प्रवीण तिथं ते काय कुठला डान्स असतात ते असं 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 करतात तो कॅबरे नाही मग ए कोणता डान्स रे तो? टुमका डान्स. शाबास. पोरं आमची सध्या आता चंद्र बघतो, कोण कोण सूर्य बघतं, यो स्नॅप टाकतं. इकडे बसायला पण सिस्टम आहे, पण आता बसणारे आमची पोरं नाहीत तशी, कारण आमची सगळी पोरं झिरोवाली. जिरा सोडा काय काढा काढा. आणि इकडे पण अजून काम चालूच आहे सध्या. आणि बार्बिक्यूचा पण सिस्टम कडकमध्ये एकदम चिकन भुजाला बिजाला तिकडे समोर तुम्ही बघू शकता. स्पेस पण 1 नंबर आहे. आणि सकाळचे तुम्हाला दुसरा व्ह्यू दाखवेन. सकाळचा विषय असा की त्या साईडला डायरेक्ट खजाना कडक असा व्ह्यू आहे, समजलं तुम्हाला. चला आता पुढे जाऊ. पुढे तुम्ही बघू शकता इथं पण बसायला मॅनेजमेंट आहे. आणि त्या साईडला किचन पण आहे, फ्रीज ऑप्शन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि या साईडला पण काम काहीतरी चालू आहे. इकडे पण मोठा स्पेस आहे. म्हणजे जर ग्रुपमध्ये आलं तुम्ही कमीत कमी जर 30च्या वरती आली माणसं तरी एकदम पद्धतशीर राहू शकता तुम्ही. आणि फॅमिलीसाठी पण. आणि मेन गोष्ट म्हणजे कसा रात्री देत नाही, पण आता आपल्यासाठी दिले, मॅनेजमेंट केले. ठीक आहे, तर आता आपल्या पोरांकडे जाऊ. काय झाला काय काय खायला सुरू केलं बाई ना. कोणी? प्रवीणनी का? बारका माणूस बारका. शाबास. कसं आहे? कडक आहे ना? कसं आहे? छान छान, खूप छान. तर मित्र विषय असा झाले की आता प्रवीण गेले आमच्या 2 माणसाला आणायला. तेवढ्या आम्ही आमच्या गावांच्या एकदम भारीवाले डबकं आणलं. व्हेरी व्हेरी फेमस आहेत आमच्या इकडं. हो बोल रा. हा दिस निसा अड्ड्यात या बघ किती जमा गेले. एकट्याने बाबू बाबू बोलून बाबूने साबूलाल घेतले. मग आता सुरू केला कसं वाटतं रे? कुठे आला? कसं वाटतं? सुरुवात करून आता मोठ्या मोठ्या देवांची नावं दिल तो. कसं वाटतंय? मला खाला नाही अजून, घशाच्या खाली उतरला नाही, पण चांगला वाटतंय. ठीक आहे, तसा टेस्ट एकच नंबर असतो भाई. विषय एंड. आता बघू प्रवीण शेटकावा येतं ना, आल्या लगेच मग आपण उतरू पाण्यात. आणि तो तिकडे बघा ते चालू झालेत तिकडे. कोणाला तरी बाय करतोय. ए कोणाला बाय करतोय रे वेड्या? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता. आणि मित्र अशा प्रकारे थोडंसं पाण्यात उतरून बाहेर आलो आम्ही. आणि आमचा प्रवीण कुठेतरी सामान आणायला गेलता. हा काय 1 नंबर झाले का? खाऊन पण बघून आला का तू? विषय एंड. आणि आमची गरीब माणसं, अरे हे काय घालून आले? हे ते कपडे पाहिजे तो तेव्हा पाया पडून येत. कसा कसा असा आणि अशा प्रकारे आमचा माणूस मेन माणूस दाखवतो. तो कुठेतरी बिझी आहे. कोणाशी बोलतोय वेड्या? अरे मम्मीला फोन लावतोय, जरा रेंज येत नव्हती. मम्मीचं नाव काय? आवाज ऐकून ठेवला पहिला. दहशत आहे, दहशत. पण एक कपड्यांचा विषय काय? माझ्यासारखं एक माणूस अजून घुसल द्या. जगामगा ना माझ्या का बघा. अरे जरा आमच्या पोरे सगळे रिओच्या 2-2 बाटल्या संपवल्या. बाटल्या म्हणजे कॅन सॉरी टीन. बाबा भाईचा हे झाले, काय बोलते त्याला, चॉकलेट भेटले. कशाबद्दल? ते शॉर्ट ऍक्सिस नाही मारले म्हणून. आणि प्रवीण दादा तुमची मांडी खाली करा. ते पावडर खाल्लं तुमच्या मांड्या बरोबर दिसतात, नाही तर ते पोलिओ झाल्यासारखं दिसतात. लेग पीस तो. अरे तो प्रवीणचा भाऊ असतं तरी किती प्रवीणला बोललो मनापासून हसते खरं. प्रवीण व्याकर विषय इज्जत नाही, फक्त तुझ्याकडे बघून हसेल. इज्जत नाही काढणार, फक्त तुझ्याकडे हसेल. तू वर्षीला समजलं मी. चालू शाबास. अबे बॉटल खोलली नाही का? सोड मग जाऊन दे. आता रेन डान्स चालू करू आम्ही तिथं कडकवाला. त्याला बोललो नंतर लाव जा चालू आम्हाला, म्हणजे जरा जायचं असेल तेव्हा बघू. याचं नाव काय? वाघ्या.
अशा प्रकारे मस्त फोटो बिटो काढून झालं आमचं thumbnail साठी. आणि याची पनीर चिल्ली कोणी खावं नाही म्हणून यो हातात घेऊनच फिरत. पनीर चिल्ली पनीर क्रिस्पी आहे. तुम्ही इकडूनचा डावला तिकडे नाही आला ना. पक्का मोठा स्टॉक भरला आम्ही रिओचा. चष्मा पाहिजे होता ना. कुठला आणला सगळं कसा होता. कोणच्या सारखा. अरे बाबा लोकांचे कसे असतात मग. प्लास्टिक असेल लोकांचं ते. ओहो तू कामाला कुठे आवेनो सुपर मॅट बरोबर आहे अरे बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा घाटकोपर नाही घोटकोपर आवून अरे शाबास शाबास सम्या कडक कडक. हे जिरा सोडा कुठे आहे. सोडा नाही जिरा आणले ना जंजिरा. अरे कुठं पण जंजिरा दे ना कुठे दिले ना त्याकडे दिले. हे ऍक्शन तरी काय आहे? काय काय आहे कोणची. अरे ही मयूरलाच कॅडबरी दिले. ते मॅडमने दिले. का दिले त्याचं कारण पण सांगतो मी. तुम्ही वेगळा काही कारण लावू नका. कारण त्याचं कारण असं आहे. अरे बाबा फॅन बंद कर फॅन बंद कर. विषय काय आहे. ज्याला जमा नाही तुम्ही नका करा. ए थांब ना. हे चॉकलेट कोणी दिले माहितीये का. मॅडमने जाम लाडाने दिले. फटाके बिटाके आहेत त्याच्यात. काय दिले माहितीये का. वेगळं नका समजू तुम्ही. कारण त्यांनी 1 महिन्यापासून शॉर्ट ऍक्सेस मारले नाही. ते डिमार्टची लोक समजू शकतात शॉर्ट ऍक्सेस काय असतात. छाती असती तर टाईट केली असती. तर त्याच्यासाठी त्याला चॉकलेट दिले. इकडे नाकानबोडा घालतो तर पण ठीक आहे बात वेगळी आहे. माझ्या हाताला पुसते ती पण बात वेगळी आहे. वितळी मेहनतीची आहे का. कोणी दिलं. शबा रे का शबा फ्रीज मॅडम ना फ्रीज मॅडम ना. तर मित्र अशा प्रकारे आमचा माणूस तिकडे वरती चरला एकदम पद्धतशीर एकदम. मयुरा का डेंजर माणूस. याने डायरेक्ट केलं पाणी चालू. तर पाणी इकडे तिकडे जाम धोरण लागायला लागला. आता पाणी नाही चालू करणार. कसा वाटला हे पण थंडीत पाणी गेलं. अशा प्रकारे आता आमची सगळी पोरं पूलमध्ये उतरल्या. पण मयूर बोलतो मी काहीतरी वेगळा उतरेल बोलतो. आता तो उलटी उडी मारणार तो गेला धावत. माझ्या मंदी बाजूला मयूरने आमच्या उरी मारले. तर त्याला बघून सगळ्यांच्या अंगावर वापस आता वारा घुसले. आणि कुठेतरी बिना कामाची माणसं पण गेले. प्रवीण नावाचा. रोहित याव दे कॅच घेता आता इकडे गेली वाया गेलेली माणसं पण उडी मारतील आता. कुठेतरी चंद्रकला शिकले बॅक जम्प कडक. आमच्या एक मित्राच्या पर्सनल लाईफचा आम्ही जरा एक तुम्हाला किस्सा दाखवतो. कोणाला समजला तर त्यांनी कमेंट करा. आणि समजून पण कमेंट करा. तुम्ही म्हणत असाल तर फक्त हसा त्याच्यावर. हे होऊन जाऊ दे. आली कालपासून मिस नाही केली. आता कशाला आली नको मला. रात्रीपासून कुठे गेलेली. गजब बेइज्जती है. अशीच बाई गोंगाट चालू राहील. त्यासाठी आपला ब्लॉग लास्ट परत बघा. आणि सकाळी प्रॉपर तुम्हाला व्ह्यू दाखवता. फुल डोंगरावर एकदम आपला फार्म हाऊस. विषय एंड. ब्लॉग लास्ट परत बघा. नाही मस्त चालू राहील. गाडी कोणी मनाव घ्याव नका. तसं समजू नका. आमच्या मयूरने पिले. मित्र अशा प्रकारे मस्त पैकी आता पूलमधलं निघलो. त्यानंतर आमच्या पोरे भारीवाला डान्स केला. पोरे म्हणजे मयूरने अजून दाखवेल तुम्हाला झलक. आणि या साईडला मस्त पैकी आम्ही चिकन बनवून आणलेला. पण एकदम थंडा झाला होता.
पण त्या फार्म हाऊसवाल्याही मस्त इज्जतीन गरम करून दिला, कारण फार्म हाऊस भाई सोय एकच नंबर झालेली आहे कडक. आणि कुठेतरी प्रवीण दादा थोडी तरी पहिल्यांदा कुठेतरी मेहनत करताना दिसतं. महिनाभर मी नॉनव्हेज नाही खाल्लेला. शाबास शाबास प्रवीणच्या हातचा प्रवीणच्या हातचं. मला वायली पोरगी नाही आवडत. वायली बायली बायले 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 म्हणायचं. शाबास समीर शाबास. डब्लू बाई गोला प्रॉपर गोल. अरे तिथं कापून त्यान पण रुबाब बघ यांचा किती आलं गोल. आणि शाकाहारी माणसं पण आमच्या सोबत आहेत, तर त्यांना एअरपोर्ट वरून मेसेज येतात. काय झालं? थंडी आली. काय आणले? काय काय रे काय आणलं? काय बिर्याणी आणले. कढाई मधलं पनीर आणले उरलेला का? तर मित्र मस्त पैकी जेवून बिवून झाला आमचा. तर सगळी पोरं आमची दमल्यान. तर बोलतं पहिलं आता थोडंसं रूममध्ये बसू बोलतं. ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवतो. रूम निघून बंद होतं. विषय असा, इकडे या साईडला प्रवीण आपला जरा उत्ताना भरले, मोबाईल घेऊन बसले. त्याला शरम बिलकुल नाही, मित्रांच्या बरोबर तरी मोबाईल घेऊन बसतं. कडक असा भाई रूमच. आणि या साईडला बाथरूम AC BC सगळा काही विषय अँड. आणि इकडे खोलल्याच्या नंतर दुसरं फार्म हाऊस चालू होतं. अर्धी पोरं आमची इकडे आहेत. गुड नाईट. आता आमचं गुड मॉर्निंग आहे. तुम्ही झोपून घ्या. इथं चॉकलेट आहे. मी काय जाऊ खाली का ठेवले, पण चॉकलेट बिकलेट ठेवायची नाही काही. सकाळी ब्लॉग बघा. सकाळीच ब्लॉग बघा. आता आपण आणि आम्ही खूप म्हणजे खूप तुझे आभारी आहोत दादा, कारण ते तुम्ही चॉकलेट तुला तिकडून भेटलं ते असं आहे ना भाई. स्वीटिश डेझर्ट होता तो. डेझर्ट ऍक्टिंग अशी नको करू, घरात वाटेल पिली तुम्ही साऱ्या. आणि अशा प्रकारे थोडंसं आता आमची पोरं बोलतात थोडं बसू बोलतं, पण प्रतीक प्रवीणचा भाऊच बोलतो. आमचा भाऊच बोलतो ना आलाय गे. पोरं इकडे सगळी बसल्या ना, तो तिकडे बोलतोय काय करतं देव जाणं. हे प्रवीण येतो की नाही इकडे. आणि आमचा मयूर बोलतो 2 शब्द मी बोलणार आहो. बोलतो ज्यांनी चॉकलेट दिले त्याला. तर बोल तू दादा काय बोलशील. मी खरं तर मनापासून आभारी आहे. कोणाचं चॉकलेट दिले त्यांचं. चॉकलेट दिले त्यांचं ना. हा मग आता खाऊन झालं आता काय. त्या चॉकलेटसाठी खूप खूप आभार. आभारी. तुम्ही दिल्याबद्दल आम्हाला खूप खूप म्हणजे चॉकलेट मनापासून दिलं म्हणून आभारी आहे मी. नाही काय काय लोक असतात जी वाटत नाही चॉकलेट. तुला काय बोलायची इच्छा आहे? पिझ्झा पण खायला घालत नाहीत काय काय लोक. खात्यात ते बरे पण पिझ्झा पचत बनवतात नाही. ती लोक, पण चॉकलेट पण भेटत नाही काय. भेटत नाही. एकदाच भेटलं ते पण पचत नाही. तर मित्रांनो तुम्हाला काहीतरी दाखवतो. कोणाच्या अंगात तरी एकदम वारा आलता, तर त्यांनी पट्टा घेतलेला मारायला. तर पट्ट्याचं असं वल उठले विचारच करू शकत नाही. बाहेर बाहेर लवकर. तर मी आतमध्ये येतो. कुठे गेले ते वल दाखव येऊ बघ. असं कडक वल उठले डायरेक्ट. लाल भडक दिल धडक. लाल भडक दिल धडक. आता इथंच आपण थोडासा थांबू. आता डायरेक्ट सकाळचे भेटू, कारण आता जास्ती शूट नाही करू शकत, कारण पोरा बोलता मत झाला तेव्हा ब्लॉग दिसता. म्हणून आता पुढे भेटू. सकाळचा व्ह्यू दाखवता कडक असा डेंजर एकदम. तर मित्र अशा प्रकारे मस्त झाले सकाळ. आणि रात्री कधी झोपली काही समजलं नाही, तरी 4:30 वाजलेलं. तर आता आमची पोरा सगळी पाण्यान उतरलं. सकाळचा व्ह्यू बघा कसा कडकच आहे. रात्री पण फुल एन्जॉय होती भाई, सकाळी पण तसाच माहोल वाटतं एकदम. कारण विषय असा की मस्त डोंगरावर फार्म हाऊस आहे. ग्रीन हिल फार्म हाऊस. ए तो बघ शाबास. आता सगळे फोन पाण्यामध्ये घेतलेले आहेत. आणि फोटोग्राफर प्रवीण ने सॉरी काय नाव आहे समीर के साथ बायला मॉडेल प्रवीण. प्रवीण असं कर बोट कर. यस तो बायला मॉडेल प्रवीण. उडू तर हा उरा आज भाई 2च शब्द बोलून पण अख्ख मार्केट टाईट येत. हे निंगूची ती पोच दे ना जलपरावाली रे ना. ती इथं झोपून होता ते. जलपरी नाही जलपरा बोललो तू. जेंडर कला बदलते. हवा काय कडक सुटले. प्रवीण बाय 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 बाय. थांब 1 मिनिट.
ठीक आहे मित्र, आता तुम्हाला जरा व्ह्यू दाखवता येईल खदान, डायरेक्ट खदान दाखवू. तिकडून खदान पण आहे, विषय अँड दाखवतो तुम्हाला. पण इथून मग कसा रस्ता कडकमध्ये असा डोंगरच आहे आणि त्या साईडला खदान आहे. खदान बघाल तर व्हेरी व्हेरी डेंजर पण दिसतं ना, भारी पण दिसतं. प्रवीण सारखी काही माणसं असली की डायरेक्ट वर्षात फेकून द्यायचं. तर मित्र अशा प्रकारे पाण्याशी निघलो आणि आता जरा चालल्या वरती. तुम्हाला वरचा टॉपचा व्ह्यू दाखवतो, खदान बिदान दाखवतो तुम्हाला, जसा मागाशी बोललो तसा. शिडी आहे का नाही, शिडीवाल्यात चढून डायरेक्ट वर्षा. हा ये तुला ढकलतं वर्षा, ये रे हे कोणता एक बोलतो बरोबर आहे त्याचा. पण कडक कडक व्ह्यू दाखवतो. 2 मिनटं थांबा फक्त, 0 मिनटं थांबा, 0 मिनटं. टॉप व्ह्यू आल्यावरती ना खुशी उभं राहून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवता होता. या साईडला पालेगाव आणि तिकडं गोरपेगाव आणि इकडे एक खदानमधील एकदम कडकच व्हायला व्ह्यू हो. ते आमची पोरं तिकडं पूलमध्ये फुल एन्जॉय करतात सध्या. मस्त वरचा व्ह्यू बघा कसा. विषय असा, इथं गोंगट घालायला पण कोण नाही, काहीच नाही. कारण तुम्ही आजूबाजूला बघू शकता मस्त डोंगरात. जर तुम्हाला एकदम बोलतो ना शांतीमध्ये जर एकदम एन्जॉय करायचं असेल ना, बेस्ट जागा आहे. तू काय बघतो, असं भारावून गेलाय का तू? येस येस येस. कारण खालच्या पण दाखवतो तुम्हाला, कडक कडक मध्ये कडकच व्ह्यू हो. तर चला आता डायरेक्ट जाऊ खाली. आणि कारण सगळ्यांना जायचं पण वरती पण बसायची सोय आहे, खाली पण वेगळी बसायची सोय आहे. खदानी मासं धरली आणि ती पकडायची सोय नाही आहे. ती पकडली तर मग खूप काही सुजण्यात येईल. तर चला मित्र, वापस एकदा जाऊ पाण्यान. रातचा तो डायलॉग भरायला लागला. कुठला? इथे साप असेल नाही तर प्रवीण असेल ना, तर पहिले मी सापाला वाचवेल पण प्रवीणला. प्रवीणची म्हणजे आमची इज्जत नेक्स्ट चांगला पोर आहे. आपण कुठेतरी तो भारावून जातो काही गोष्टीमध्ये, काही कारणास्तव तो फुकट जातो लगेच. पण जाऊन दे, न जास्त त्याच्यावर मनावर घेता. जास्त साधा बोळ आहे. काय 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 जास्त साधा बोळ आहे. एकदा क्रिकेट खेळता खेळता आम्ही त्याला शेंगदाणे मागितलेले. आपण कसे ते खाऊन असे सोलून खायचे शेंगदाणे घेतो ना, त्यांनी पोहायचे शेंगदाणे आणलेले. प्रवीण कुठे? हातवरती घाल प्रवीण. हाच तो आमचा मित्र. याच्याबद्दलच तुम्हाला आम्ही भरपूर काय सांगत होतो. खूप म्हणजे खूपच त्या लेवलचा माणूस आहे तो. काय एकदम माझ्या हात कर असा बोल, मी प्रवीण. तू नाही प्रवीण? अरे बाबा सम्या कशी कशी उलटी. हे सम्या यार, तू पाण्यान कसं काय उतरला? काल रात्रीपासून भाई पाण्यान नव्हता उतरला आमचा. इकडे इम्पॉर्टंट कॉल आलेले आहेत, कॉन्फरन्स कॉल वाले आहेत. काय काय बोलता? हा दादा लाव, शावर लावून टाक. मार मार उडी मार बघू. हा 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 आवाज तर आला. बघ काय गडबड नाही केली ना, कुत्र्यात लागलेल्या. कशावर? काय काय बनायचा? कंची इशारा ग. अरे प्रवीण काय करतोय असं तो? तुला दिसला ना. ऍक्शन पाहिजे, ऍक्शन पाहिजे, ऍक्शन. हे घे ना. आता आमच्या पोरांचं जरा मन चेंज झाले. आता बोलतं पाण्यानं आपण ते काय केलं तर तुम्हाला? हे रोहित कंचा बॉल, व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल तो व्हॉली व्हॉलीबॉल ओली 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 बॉल पाण्यात व्हॉलीबॉल. हा कसा कसा किकलून दाखवा. सम्या तू नको किकलू. बघला का जर असं स्विमिंग पूल मध्ये बदक पाहिजे असेल तर तुम्हाला या फार्म हाऊसला यायला लागेल भाई. विषय हँड. अरे 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 तो बदक पण बोलेल काय चुतिया माणूस आला.
ए पदक आला सम्या फोटू फोटू सम्या पाक पाक जा रे बाबा जा. चुकला अरे तू जन्माला आले तीच मोठी चुकी झाली. ए तो हंसराज आहे ह्यो काला पदक आहे. काय काय ह्यो? झाडू कशाला रे? मोरचा पिसारा फुटवाला. हा हो हो काही चाल पराक्रम करायला चालले शाबास. वरती हात दाखवला. ए इकडे इकडे ए हात नाही दाखवलं वरती. मी येतोय पुन्हा आलो. आलो. गेला. मग आता भिड्याची गाडी कर. ए गाडीचं नाव काय? हो गाडीचं नाव काय? अरे थांब नाही चेतक. तर आमचा घोडा बघू शकता तुम्ही. चेतक वा पिवळा कलरचा आहे. ठीक आहे. नाही आम्हाला तर पिवळा कलर दिसतच नाही. काय म्हटलं नाही. तर याला चावी पण आहे. चालू दे. त्याला बोल ना प्रवीणला डोळे पण आहेत. हा हे एकच आहे. त्याला हे डोळा पण आहे आणि तुझे डोळे बाद झाले. मी काय बोलता रिक्षापेक्षा गाडी बरी आहे का? अरे हे काय ब्रेक आहे इथं? पायात ब्रेक आहे पायात. हे बघ. न्याची का? अरे रिक्षा आणि हे सेमच आहे. ए प्रवीण हे बघ काय बोलता रिक्षा. रिक्षा आणि गाडी सेमच आहे. मग गेअर हे बघ याचं पण गेअर हातात आहेत. आणि गाड्याकडे पण गेले हातात आहेत. चला रे उतरा रे गाडीला. कसं आहे बा, असं बसते. कसं कसं तिकडनं दाखव ना बाहेर दाखवतो इकडे. थांब, थांब. हा ऐसा ऐसा हा नवरा बायकोवाली पोचते. नवरा बायकोवाली. ए आवा ऐका ना आवा ऐका ना आईच्या गावांचा जेंडरच बदलून टाकला. आता नेक्स्ट बारी येते झोक्याची. आवाज कसा येतोय? आवाज कसा येतोय? धोक्याचं ग नाही धोक्याचं ना. सोलावरीच धोक्याचं ग सोलावरीच धोक्याचं. बोलू का मी? बोलू तू बोलून दाखव. तू बोलूनच दाखव. आता बोलू का? बोलून दाखव तू. बोलू हे बोलू सांग बोलू. हा बोल बोल. नाही बोलत. दोघांच्या नसा दोघांकडे आहेत. काय बोलू शकत नाही. काय बोलता? आपला बस क्या. तर मित्र अशा प्रकारे मस्त पूल मधला उतरलो. आता उतरलो नाही म्हणजे बाहेर आलो आम्ही. आमच्या पोराची जाम इच्छा होती रील काढायची तर रील पण करले आम्ही. रील्स काढून मस्त इच्छा आता पूर्ण झाली माझी आता. पूर्ण झाली म्हणजे थोडा बरा वाटतं आल्यासारखं काहीतरी मजा केली यार की. एन्जॉय केला त्यांनी. एन्जॉय केला असं काही बोलत आहे का? हा आणि विषय असा की प्रत्येक फार्महाऊसवाल्याचं टायमिंग असतं की समजा रात्री आले तर लगेच म्हणजे रात्री 7ला आले तर दुसऱ्या दिवशी 7ला 8ला जायचं तुला. आता जवळ 1 पावणे 1 झाला तरी आम्ही इथं जाऊ. तो दादा अजून बोलतो की तुम्हाला अजून थांबा बोलतो. तुम्ही काही टेन्शन नाही बोलतो. याचं असेल तर बिंदास या आम्ही कॉल करून देऊ बिंदास. कॉल करून ना डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर स्क्रीनवर पण नंबर आहे. कडक असा एकदम नॅचरल बोलतो ना बोलतो एकदम डोंगराच्या मधीन असा विषय. आणि पोरा इथं आमच्या फुल एन्जॉय केला. खास करून आमच्या गावात या पाले गावात. का काही सोय करणारच का? सोय ना म्हणजे गावात या आमच्या. सगळं काय अरे यांच्या गावात फार्म हाऊस यालाच माहित नाही असा विषय यांचा. कोणत्या डोंगरीवर आहे? कोणत्या डोंगरीवर आहे बोलतो? कोणत्या डोंगरीवर आहे? कापरी देव आहे ते. हा कापरी सिद्धी त्या साईडला. आणि त्याच्या ऑपोजिट साईडला तिकडे फार्म हाऊस आहे. आणि काय बोलतात बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी पण कडकवाला बाई सेटअप आहे तिथं. सेल्फी पॉईंट पण आहे. आणि इथं ते झोक्यावर झोका घेण्यासाठी झोका पण आहे. या साईडला समयासारखी आमची बारीक बारीक मुलं असतात तुमची पण असतील तर त्यांना पण जेवून या. सरपांडा झाला ना तिकडं गाडी तर बाई एकच नंबर आहे. त्याच्यावर रास फोटो काढलं. आणि ज्यांचा फार्म हाऊस समोर तुम्ही बघू शकता बिल्डर माणूस आहे. रास भारी फोटो काढले. विषय एंड एकदम मजा आली. आणि काय सांगू तुम्हाला आमच्या पोरा इथं विषय एंडच करून टाकलेला सगळा. सम्या तुला 32 तोपांची सलामी देणार मित्रा. कारण तुम्ही जे आमचे फोटो काढलेत त्यासाठी तुला इकडे 10-12 हे देऊन तुला हे करण्यात येणार आहे.
ठीक आहे रोहित मित्रा तुझ्या फोननी पण खूप मोठा सहकार्य केला आम्हाला साईड चायला इका इज्जत घेत नाही बोऱ्या 16 ना म्हणून तर मित्र अशा प्रकारे 2 दिवस भाई कडक मध्ये गेले 2 म्हणजे पावणे 2 दिवस नाही पावणे 1 दिवस पकडू का 1च दिवस पकडू काल रात्री आलतो आम्ही 6 नाही कितीला आलतो 8ला आलतो आता वाजल्यान 2 रासट टाइम झाले पण टाइम एवढा फटाफट झाला की समजला नाही कारण जागा तशी होती एकदम म्हणजे कोण तरच झाला नाही काहीच नाही डोंगराच्या मधून होता फुसफुस करू नका नाही तर मला लागेल मग मग डोंगराच्या मध्ये जागा होती कसा फार्म हाऊस सगळ्या गोष्टी आणि एकदम तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल कोणचा गोंगटाच्यापेक्षा तर भाई तुम्ही इथे येऊ शकता एकच नंबर जागा ना पत्ता असा विषय की पालेगावला डिमार्टच्या इथं आलं ना पालेगाव घुसलं की सीधा याचा मांगरूलच्या कंपनीच्या पहिलेच डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण टाकील लिंक पण टाकील आणि त्या दादाचा नंबर पण टाकेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा त्या विषय एंड करून टाका आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता पुढच्या व्हिडिओ भेटू बाय 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 बाय